मित्रांनो, सर्वप्रेम जय भीम. आज सुद्धा बहुजन संघटक या फेसबुकवर मला लाईव्ह आपल्यासमोर बोलता येत आहे. याबद्दल मी फेसबुक चालवणारे बहुजन संघटकचे श्री राहुल खांडेकर यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, रोज काहीतरी वेगवेगळे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर भारतामध्ये दिसतात, महाराष्ट्रामध्ये दिसतात आणि त्याचे उत्तरं शोधण्याआधीच आपण वर्तमानपत्रांमधून, व्हॉट्सअप ग्रुपवरून, लाईव्ह टेलिकास्टवरून, बातम्यांवरून ते जे सांगतात ते आपण गृहीत धरून आपण आपलं पुढे त्याचं मत हे होतं. आता 18व्या लोकसभेच्या 2024च्या निवडणुका आटोपल्या. निवडणुकांचा रणसंग्राम संपला आणि मतमोजणी पण झाली. आणि मतमोजणी झाल्यानंतर या मतमोजणीच्या निकालाने 3 गोष्टी मला प्रामुख्याने आपल्यासमोर शेअर कराव्याशा वाटतात. यामध्ये पहिली गोष्ट अशी होती की सत्ताधारी पक्ष म्हणून BJP होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचे प्रमुख आणि त्यांचं मंत्रिमंडळ प्रमुख होतं आणि भारतातले सगळे BJPच्या कॅडरचे लोक यामध्ये सहभागी होते. त्यांचा अहंकार होता असं चित्र सगळ्या भारतभर पसरवण्यात आलं की आम्ही आता 400 जागा जिंकून निवडून येऊ आणि आम्हाला जसं पाहिजे या देशाची सत्ता आमच्या ताब्यात ठेवू. हे सत्ताधारी पक्षाचं विधान होतं आणि त्या विधानात त्या वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करून सभा गाजवत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने इंडिया म्हणजे काँग्रेसने केलेलं अलायन्स, काँग्रेसने इतर पक्षांची घेतलेली संबंध आणि त्यांनी एकमेव अजेंडा ठेवला की मोदी हटाव, BJP हटाव. आणि त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण भारतभर कॅम्पेन केला. मग काँग्रेसचे समविचारी पक्ष एकत्र झाले आणि त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. तर त्यांचंही बहुमत आलं नाही, परंतु त्यांना भरपूर जागा मिळाल्या. त्यांच्या सहकारी पक्षांना पण जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली ते पण आता खुश झाले. म्हणजे सत्ताधारी पक्ष सत्तेत बसणार आहे म्हणून खुश, विरोधी पक्षाला आपल्याला जबरदस्त बहुमत मिळालं आहे पूर्वीपेक्षा, त्यामुळे ते पण खुश. आणि तिसरी सगळी जी पूर्ण भारतातली जनता खुश. त्यांना असं वाटलं की मोदीचे कारनामे आता बंद पडतील आणि काँग्रेस गव्हर्नमेंट येईल, राहुल गांधी पंतप्रधान होतील किंवा काँग्रेसचं कोणीतरी होईल आणि आपल्याला हे जे संविधान बदलवायची भाषा करायची किंवा हे जे आपल्या पद्धतीनं भाषा करायचे त्याच्याबद्दलची हुकुमशाहीची भाषा करायची ते आता थांबेल. त्याच्यामुळे जनताही खुश. आणि हे सगळं देणारा निकाल हा जो ज्या यंत्रातून आला त्या यंत्राचे कारागीर, त्या यंत्रांचे तज्ज्ञ, ज्याला EVM मशीन म्हणतो आपण, ते सगळे खुश. कारण EVM मशीनच्या यंत्रावर कितीतरी वेळा आक्षेप घेण्यात आले, अनेक लोकांनी त्याचे व्हिडिओ तयार केले, अनेक लोकांनी कारणं दिली, न्यायालयामध्ये प्रकरणं गेली. आता त्यामुळे EVM मशीनवर येईल, एखाद्या पक्षाला जर बहुमत मिळालं तर हे EVM मशीनची कुरघोडी आहे असं लोक म्हणतील आणि EVM मशीनला दोष देतील. आता EVM मशीनही याच्यातून दोषमुक्त झाला आणि सगळ्या भारतभर 2024च्या निवडणुकीचा आनंदी आनंद आहे. लगेच काल प्रधानमंत्री मोदीजी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांना सादर केला. आज तो त्यांनी मंजूर केला आणि उद्या किंवा परवा नव्या मंत्रिमंडळाची ती घोषणा करतील. त्यांच्या नियमाप्रमाणे ज्या पक्षाला बहुमत मिळालं असेल त्या पक्षाला सत्ताधारी पक्ष म्हणून बोलवायचं, त्याला प्रधानमंत्र्याची शपथ द्यायची आणि त्याला बहुमत सिद्ध करून दाखवायसाठी वेळ द्यायचा, मग संसदमधलं अधिवेशन करायचं. ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आता 9 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर 1-2 आठवड्यामध्ये संसदेचं अधिवेशन बोलवलं जाईल आणि तिथे मग बहुमताचा आकडा टाकला जाईल. दरम्यान जे अलायन्स पक्ष आहे म्हणजे BJPला धरून असणारे पक्ष जे आहे ते पक्ष त्यांना मदत करणार की त्यांच्यातून फारकत घेणार या विश्लेषणावर आता मोठी चर्चा होणार आहे, होत आहे. जसं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दलची मतं तयार होत आहे. काँग्रेस असं म्हणतं की आता आम्ही विरोधी पक्षात बसू आणि आम्ही ठरवू सत्तेत जायचं की नाही जायचं. आणि महाराष्ट्रातले पक्ष किंवा त्या प्रदेशातले पक्षसुद्धा आनंदी आहेत.
की तिथे त्यांचं आता समाधानकारक मतदान झालं आहे. याचा थोडासा बारकाईने मी विचार करत आहे की हे असं का होतं आहे, याचं काय कारण असेल. एकाच वेळी एवढे सगळे लोक खुश कसे होतात. सत्ताधारी पक्ष खुश, विरोधी पक्ष खुश, जनता खुश. कालपर्यंत आपण इतके शर्यताशिरी मारत होतो, आज आपण एका दिवशी कसे काय बदलतो. आणि याच्यातलं प्रमुख कारण भारतामध्ये ज्या जातींवर जास्त बोललं जायचं, जास्त अन्यायकारक भाषा वापरली जायची आणि ज्या जातींनी आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायसाठी फार मोठा संग्राम केला किंवा या निवडणुकांमध्ये सुद्धा हे केलं, त्या लोकांचं काय, त्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे. जसं सगळ्यात प्रथम आपण हे सांगितलं पाहिजे की बहुजन समाज पार्टी जी कांशीरामजींनी स्थापन केली होती, त्या कांशीरामजीच्या पार्टीला राष्ट्रीय मान्यता होती आणि मायावतीने त्यांच्या प्रमुख होत्या. त्यांनी सगळ्या भारतभर त्यांचे उमेदवार उभे केले, परंतु त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. म्हणजे राष्ट्रीय लेवलवरची पार्टी आता खालच्या स्तरावर येणार. आणि बहुजन समाज पक्षाचं कॅडर आहे, तिथे प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत, त्यांच्या संघटना आहेत आणि तरीही आणि त्यांनी कोणाशी अलायन्स न करता स्वतःच एकला चलोरीची भूमिका घेतली आणि आपल्याला निवडणुकीत उतरवलं. परिणाम काय झाला, त्यांची एकही जागा, त्यांचा एकही खासदार यावेळी निवडून आलेला नाही. म्हणजे ते जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आहे, शाहू फुले आंबेडकर नावाच्या विचाराने चालणारे आहेत, कांशीरामच्या विचारधारेवर चालणारे आहेत आणि ज्यांनी काँग्रेस आणि BJPला नागनाथ आणि सापनाथ म्हटलेलं आहे, एवढी सगळी व्यवस्था असताना त्यांचा एकही उमेदवार येऊ नये आणि त्यांना मताधिक्यसुद्धा फार कमी मिळावं मागच्या निवडणुकीपेक्षा, हे या चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात किंवा प्रादेशिक पक्षांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाहिलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडी हा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष, जेव्हा की सगळ्या महाराष्ट्रामध्ये निदान असं चित्र होतं की निदान बाळासाहेब आंबेडकरसुद्धा एक तरी सीट निवडून येतील, ते निवडून येतील, त्यांच्याबरोबर एखाद दुसरा खासदार निवडून येऊ शकेल. पण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी तद्दन तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर गेली. 1-2 जागा वगळता बाकीच्या सगळ्यांची डिपॉझिट जप्त झालेली आहेत. म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे असं गृहीत धरलं जातं. वंचित म्हणजे बहुजन समाजाच्या वंचित घटकांना घेऊन चालणारा पक्ष आहे असं गृहीत धरलं जातं. त्याचं सपशेल नामोहरम करण्यात आलं. त्याच्या नेत्यालाच पराजयाला सामोरं जावं लागलं. हे चित्र इथे झालं. तिकडे नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू किंवा ममता बॅनर्जी हे जे किंवा अखिलेश यादव, ही जी सगळी मंडळी आहे जी BJPच्या विरोधात तर कधी BJPच्या बाजूने अशी राहायची, ते सुद्धा आनंदी आहेत. त्यांना काही मिळालं आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, उद्धव ठाकरेंना मिळालं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवारांना मिळालं आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची की या देशामध्ये निवडणुकीच्या एकूण चित्रामध्ये सगळ्यात जास्त टिप्पण्या ज्या झाल्या त्या मुसलमान समुदायावर झाल्या. आता मुस्लिम समुदायसुद्धा खुश, कारण त्यांना वाटतं की BJP आलं नाही आणि आपण मत दिलं काँग्रेसला, त्याच्यामुळे काँग्रेस निवडून येईल किंवा काँग्रेसच्या अलायन्सला दिलं त्यांच्यामुळे निवडून येईल. मला जे जाणवलं त्याच्यामध्ये एक जाणवलं की या निवडणुकीने जाती व्यवस्था अधिक पक्की आणि मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. आणि ही सगळीच्या सगळी खेळी ज्या पद्धतीने कोणी खेळली असेल तर त्याच्या मागे EVM मशीन चालवणारे, तयार करणारे आणि ते राबवणारे आणि त्यांचे निकाल देणारे जेवढे सगळे कार्यकर्ते, नेते, कर्मचारी, अधिकारी आहेत यांनी फार सखोल अभ्यास केला असेल. भारतीय संविधानामध्ये सगळ्या लोकांनी बंधुभावाने राहावं आणि बाबासाहेबांनी स्वतः असं म्हटलं की हे संविधान जाती अंताला पूरक ठरेल. या देशातल्या जाती हद्दपार होतील तरच बंधुभाव राहील, तरीच समानता राहील. हे जे कलम बाबासाहेबांनी संविधानात घातलं त्याचा इथे फार धुवा उडालेला दिसतो. जाती अंत करा हे विधान, त्याच्याऐवजी आता जाती अधिक प्रभावी करा हे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात बघा, महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे मराठा समाज आहे. तो कितीतरी पहिल्या 1960 पासून, त्याच्या आधीपासून सुद्धा, पण त्याच्या आधी म्हणजे 60 पासून सतत सत्तेमध्ये
मराठा समाजाची संख्या जास्त आहे आणि त्यांनीच राज्य करायचं किंवा जे कोणी ऐनवेळी आले असतील त्यांनासुद्धा आपल्याच मर्जीने चालवायचं, हा मराठी जातींचा मराठा जातींचा स्वभाव. मग ते विरोधात राहोत की सत्तेत राहोत, सरंजामी पद्धतीने जगणं हे जे हिंदू परंपरेने, वैदिक संस्कृतीने, ब्राह्मणी परंपरेने त्यांना दिलेलं जे कवच आहे ते कायम ठेवण्यात ते यशस्वी झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 26 जेव्हा मराठा समाजाचे लोक येतात, ते कोणत्याही पार्टीत असो, त्यावेळी सरंजामी व्यवस्था पुन्हा कायम महाराष्ट्रात टिकली. त्याच पद्धतीने बाकीच्या भारतातल्या बाकीच्या राज्यांचा जेव्हा आपण विचार करणार तेव्हा सुद्धा तेच चित्र तिथे सुद्धा दिसत आहे. आणि गंमत अशी आहे की या सगळ्यांना चालवणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा खरोखर वैदिक संस्कृतीची, मनुस्मृतीच्या समर्थकांच्या संस्कृतीची अतिशय पद्धतशीरपणे चालवणारी यंत्रणा मला इथे दिसून आलेली आहे. जर बहुमत यांना दिलं असतं, BJPला दिलं असतं, तर EVM मशीनने घोटाळा केला म्हणून सारेच्या सारे पक्ष निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे गेले असते, तिथून ते वाचले. या EVM यंत्राने जर काँग्रेसला बहुमत दिलं असतं तर BJPचे सगळेच्या सगळे लोक त्या पद्धतीने वागले असते आणि ते तिथे प्रॉब्लेम झाला असता. याचा अर्थ असा आहे की सगळीकडे आता अलबेल आहे, पण या देशाच्या तळाचं चित्र काय आहे, जमिनीवरचं चित्र काय आहे, प्रत्यक्ष चित्र काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. यासाठी आलं पाहिजे की बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या अतिशय मागास जाती होत्या, ज्या अस्पृश्य गणल्या होत्या त्यांना अनुसूचित जातीमध्ये, आणि ज्या वनवासी जाती होत्या त्यांना अनुसूचित जमातीमध्ये संघटित केलं आणि त्यांचं उत्थान करण्यासाठी त्यांना बरोबरीचा दर्जा द्यावा म्हणून संविधानातही तरतूद केलेली होती त्यांच्या सत्तेत येण्यासाठी. आणि संविधानामध्ये तरतूद केली होती की त्या समाजातील शिकलेले लोक प्रशासकीय यंत्रणेत राहतील आणि आपल्या समाजाला उत्थान करतील आणि या पद्धतीने त्यांचा जाती अंत करता येईल. पण काय झालं, रिझर्वेशन मिळालं आणि अनुसूचित जातीचे लोक जेव्हा शिकले, खूप क्लास 1 ऑफिसर झाले, नोकऱ्यावर लागले, तरीही त्यांनी त्यांची जात कायम ठेवली. कारण जात असली म्हणजे रिझर्वेशन मिळतं आणि ते मिळू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ही बाब आमच्या आत्तापर्यंत लक्षात आली नाही. आता आम्ही धर्मबौद्ध लिहितो आणि जात महार लिहितो किंवा जात अनुसूचित जात करतो. याचा अर्थ जाती व्यवस्था आम्हाला सुद्धा हवीच आहे, पण त्या जाती व्यवस्थेने या देशातील मानवता कशी हद्दपार केली, माणुसकीचं शोषण कसं केलं याचा इतिहास आपण पाहत नाही. आणि तेच चालत राहिलं तर मला एक विधान आठवतं, कारण माझ्या अभ्यासात ही गोष्ट आली आहे की जेव्हा मानवमुक्तीची चळवळ कोणीतरी, एखादा माणूस, एखादा पक्ष, एखादी संघटना तयार करते, त्यावेळी त्या संघटनेला जेव्हा भर येतो त्याच वेळी तिची उतरतीकडा सुरू करण्याचं काम लोक करतात. आणि हे तेच लोक आहेत ज्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांचं एक पद्धतशीर गणित अद्यापपर्यंत भारतातल्या कोणत्याही नागरिकांना, लोकांना, पक्षांना, समाजाला कळलं की नाही कळलं हा मोठा म्हणजे विचाराचा प्रश्न आहे, चर्चेला जाण्याचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की या वैदिक संस्कृतीने आलेले जे लोक स्वतःला सवर्ण समजतात, उच्चवर्णीय समजतात, ते काय करतात, जेव्हा त्यांची सत्ता नसते, जेव्हा त्यांचं काहीही नसते, तेव्हा जो सत्तेत असेल त्याचा हळूच बोट धरतात. आणि जेव्हा त्यांचं हळूच बोट धरतात त्यावेळी काय होतं, त्यांच्यावर ते प्रेमाने आपला वरदहस्त ठेवतात आणि त्यांना सूचना देत राहतात, हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि त्या सूचना पाळण्याच्यासाठी त्यांना बरोबर पद्धतशीरपणे ट्रॅपमध्ये अडकवतात. तो ट्रॅप लाच देण्याचा असेल, तो ट्रॅप करप्शन करण्याचा असेल, तो ट्रॅप अनाहूतपणे बदली बढती करण्याचा असेल, किंवा तो ट्रॅप एखाद्या माणसाला एखादी पोस्ट देण्याचा असेल, ते अतिशय त्या पद्धतीने करतात. आणि जेव्हा तो त्या पदावर जातो किंवा त्या पद्धतीने त्या ट्रॅपमध्ये, त्या जाळ्यात अडकतो, त्यावेळी त्याच्या कानात हळूच सांगितलं जातं की भाऊ, तू असा असा भ्रष्टाचार केला आहे, अशी अशी लाच घेतलेली आहे, तुला या पद्धतीने आम्ही तिथे बसवलेला आहे, तू जर आमच्या विरोधात गेला तर तू संपला म्हणून समज. आणि मग तो कायम ते जसं सांगते येईल तसंच वागत राहतो आणि लोकांपुढे, सामान्य लोकांपुढे आपली शेखी मिरवत जातं. आणि कालांतराने काय होतं की हे
सत्ता नसलेले लोक हळूहळू सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळता सांभाळता त्यांना केव्हा खतम करतात आणि आपली सत्ता कशी पुढे करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जेव्हा ते सत्तेतून कोलमडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. भारतामधल्या अनेक पक्षांमध्ये अनेक लोकांमध्ये हे झालेलं आहे. त्याचं अतिशय चांगलं उदाहरण मी आपल्याला दिलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानाने जगण्याचा आणि संघर्ष करण्याचा आदेश इथल्या दलित लोकांना दिला, इथल्या अनुसूचित जातीच्या लोकांना दिला, विशेषतः बौद्ध समाजाच्या लोकांना दिला. आणि काय झालं? हे लोक पुढे झाले, राजकारणात आले आणि बाबासाहेबांच्या नावावर फार मोठा त्यांनी संघर्ष निर्माण करण्याची तयारी केली. उदाहरणार्थ दलित पॅन्थरचे रामदास आठवले, उदाहरणार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आणि बाकीचे इतर 59 पार्ट्याचे सगळे लोक, हे सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष करतात. यांना पद्धतशीरपणे आपल्या ताब्यात जाळ्यात ओढण्याचं काम या वैदिक परंपरेच्या संघटनांनी, या लोकांनी केलेलं आहे, या विचारांनी केलेलं आहे. त्यांना पद्धतशीरपणे आपल्या जाळ्यात ओढणं की जो दलित पॅन्थर होता तो आता असं म्हणतोय की नाही बीजेपी पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले पाहिजे आणि मला मंत्री झालं पाहिजे, मी 2 जागा मागितल्या नाही दिल्या तरी चालतील. या पद्धतीने नामांतराचा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रात ज्याने प्रचंड ताकदीने उचलला ते ग्रस्त जेव्हा बीजेपीच्या गच्छपी लागतात तेव्हा याचा अर्थ त्यांनी त्यांचा विचार बरोबर पद्धतशीर संपवला. आणि विचार देणारा माणूस त्याला देव करण्यासाठी, त्याला डोक्यावर घेण्यासाठी ते सुद्धा उदो करतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पद्धतशीरपणे संपवून हे जे स्वाभिमानी लोक होते, जे बुद्धिस्ट होते, त्यांना दलितच ठेवायचं आहे, त्यांना आपल्या पद्धतीनंच करायचं आहे. आणि त्यांचा जो बेसिक विचार आहे मनुस्मृतीतला की या लोकांना खाण्यापिण्याची तदाद पडावी, त्यांनी आपल्याच मागे लागावं, या पद्धतीने जर ते करत असतील तरच आपल्याला त्यांच्यावर सत्ता गाजवता येईल. त्यांनी काय केलं बघा, कांशीरामांचं अतिशय चांगलं उदाहरण आपल्याला देत आहे. कांशीरामांनी या नागनाथ आणि सापनाथाला विरोध करण्यासाठी आपली व्यवस्था सुरुवात केली. बाबासाहेबांनी सांगितलं होतं जाती अंत करा, जाती तोडो. कांशीरामांनी नेमकं त्याच्या विरुद्ध केलं आणि जाती जोडो हा प्रयोग सुरू केला. आणि त्यांनी जाती जोडायला सुरुवात केली, जातींची व्यवस्था झाली आणि ते हे आले. परंतु लक्षात आलं नाही की त्यांना मोठं करण्यामागे हेच वैदिक संस्कृतीचे, हेच मनुस्मृतीच्या समर्थकांचे लोक होते आणि त्यांनी BSPला मोठं केलं. आणि ज्यावेळी BSPचं आता वर्चस्व झालंय, मायावती आल्या आणि त्यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे अनेक फंडे त्यांनी तयार केले. त्यांच्याकडे आपल्या वैदिक संस्कृतीतले लोक घुसवले आणि काय नारा दिला? ज्या हत्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची निशाणी म्हटलं होतं आणि रिपब्लिकन पक्ष हा जातीविरहित पक्ष असला पाहिजे, रिपब्लिकन असला पाहिजे, लोकांचा असला पाहिजे, लोकस्वातंत्र्याचा असला पाहिजे, असं ते शीर्षक होतं. त्या शीर्षकाला जाती व्यवस्था लावून त्यांची हत्ती निशाणी त्यांनी घेतली. आणि मायावतीच्या काळामध्ये काय झालं? हाती नाही, हे गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म स्वीकारताना 22 प्रतिज्ञा दिल्या आणि या सगळ्या लोकांना मी मानणार नाही, या देवी देवतांना मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही, ही प्रतिज्ञा आपल्याकडून घेतली, त्याच लोकांनी हा प्रयोग केला. तो प्रयोग थोडाफार यशस्वी झाल्याचं दिसलं, पण आता काय झालं? पूर्णपणे तो पक्ष या वैदिक परंपरेच्या लोकांनी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. जरी ते समोर दिसत नसले तरी बरोबर पडद्याआडून ती सगळी यंत्रणा राबवतात हे लक्षात येतं. आणि आज पूर्ण भारतामध्ये एकमेव दलितांचा पक्ष मायावतीचा, तो त्यांनी नेस्तनाबूत करण्याचा चंग पूर्ण केलेला. महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बाळासाहेब आंबेडकर प्रभावी आणि प्रखर नेतृत्व आहे, पण पद्धतशीरपणे काय पद्धतीने त्यांनी त्यांचं करावं. म्हणजे ज्यावेळी मी हा विचार करतो माझ्या असं लक्षात येते की बाळासाहेब आंबेडकर एकीकडे काँग्रेसला मदत करतात, नागपूरला 6 ठिकाणी ते काँग्रेसला मदत करतात. अशा वेळी काँग्रेसचं थोडंसं तरी ठिकाणी नाही आले ते तुमच्या आघाडीत, परंतु तुम्हाला ते मदत करतायत तर त्यांना तुम्ही मदत करायसाठी काँग्रेसचा उमेदवार तिथे द्यायला नको होता ना, पण तो दिला आणि त्या मतदारामुळे बरोबर BJPचा उमेदवार निवडून आला. म्हणजे काय? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार चालवणारा कोणताही माणूस जो स्वाभिमानी असेल तो यांना चालत नाही, जो गुलाम होऊ शकेल तो यांना चालतो. आणि ही परंपरा कायम राहिली, याचा अर्थ हिंदू परंपरा, वैदिक परंपरा
आणि ते करण्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात, ही गोष्ट आज लक्षात येते. या देशाची अर्थव्यवस्था जी रिझर्व्ह बँकेच्या हातात होती, जी सरकारच्या हातात होती, ती सगळीच्या सगळी अर्थव्यवस्था खाजगी लोकांच्या, भांडवलदारांच्या हातात गेलेली आहे. आणि ज्या सरकारी यंत्रणांमुळे या देशाची लोकशाही जिवंत राहणार, लोक जिवंत राहणार, ती सगळी यंत्रणाच जर खाजगीकरणात गेली, भांडवलदारांच्या घशात गेली तर काय होणार. आणि याचं अतिशय चांगलं उदाहरण भारत सरकारच्या ताब्यात असलेल्या EVM मशीन बनवणाऱ्या 2 कंपन्या त्यांनी अदानीला विकून टाकल्या. आणि अदानीच या देशाचं सगळं सरकार चालवेल. ज्यावेळी BJPवर एवढा सगळा भारत देशातून मारा होतोय हे त्या भांडवलदारांच्या लक्षात येतं आणि त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे EVM मशीनची रचना केली असं मला वाटतं. आणि कोणालाही बहुमत नको, कोणालाही अल्पमत नको, बरोबर BJP काठावर येईल या पद्धतीने त्यांनी केलं. म्हणजे EVM मशीन खुश, काँग्रेस खुश आणि BJP खुश. आणि जी सनातन परंपरा सरंजामी पद्धती आहे म्हणून ते सुद्धा खुश, कारण सरंजामी उमेदवारच जास्तीत जास्त रीतीने संसदेत आता जाणार आहे. तेव्हा ही अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या विचार करण्याच्या गोष्टीतून आपण एक धडा घेतला पाहिजे असं मला वाटते. आणि तो हा आहे की बघा, या देशातला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खतम होत आहे आणि तो बाबासाहेबांच्या मूर्तीरूपात, फोटोरूपात, चौकारूपात कायम राहणार आहे. म्हणजे बाबासाहेबांचं देवत्व राहील आणि बाबासाहेबांना मानणारे लोक कायम गुलाम राहतील. हे बघा, ज्या अर्थव्यवस्थेने माणूस सुदृढ होतो ती अर्थव्यवस्था प्रचंड ताकदीने यांनी हस्तगत केलेली आहे. आणि काय गंमत आहे बघा, या भांडवलदारांनी एका बंदरावरून व्यसन होणारे नशेचे पदार्थ भारतात आणले आणि सगळ्या तरुणांना हे व्यसन लावले. याच भांडवलदारांनी मोबाईलसारखा वेगवेगळ्या ॲपचा अतिवापर करण्याची संकल्पना आणली आणि साऱ्या तरुणाईला, लहान लेकरांना, मुलांना, म्हाताऱ्यांना सगळं त्यांच्या वेठीस लावलं. आणि त्यांचं माणूसपण, त्यांचं सामाजिक अस्तित्व हे कायम गुलाम ठेवण्याचं षडयंत्र त्यांनी केलेलं आहे. याला आपण प्रगती म्हणणार की प्रगती आहे की अधोगती आहे. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे, समाज व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे, देश व्यवस्था सुद्धा उद्ध्वस्त होत आहे. आणि आपण राजकारणाच्या गप्पा गोष्टी करत आहोत. भगवान बुद्ध, बाबासाहेबांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये लिच्छवी लोकांचे, वज्जीगणाचे लोक का पराभूत होत नाहीत, ते पराभूत केले पाहिजेत. यासाठी वर्षकार ब्राह्मणाला पाठवलं जातं आणि तो भगवान बुद्धांच्यामुळे हे वज्जीगणाचे लोक पराभूत होत नाहीत म्हणून आपण तिथे गेलं पाहिजे. म्हणून हा वर्षकार ब्राह्मण भगवान बुद्धांना भेटतो. पण भगवान बुद्ध त्यांना डायरेक्ट सांगू शकत नाही, पण त्यांना उत्तर तर दिलं पाहिजे. म्हणून ते संजय आनंदाला विचारतात, हे आनंदा, मला तू सांग, वज्जीगणाचे लोक वारंवार भेटतात का, सभा भरवतात का? त्यावर आनंद म्हणतो, होय म्हणते, ते सभा भेटतात. मग दुसरा प्रश्न विचारतात की हे आनंदा, वज्जीगणांचे लोक ज्या सभेमध्ये निर्णय होतो त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात काय? आनंद म्हणतो, होय बंतीजी, होय तथागत, ते त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. मग पुढं तथागत म्हणतात की हे आनंदा, वज्जीगणांची लोक पाहुण्यांचा आदर सत्कार करतात काय, त्यांना सन्मान देतात काय? त्यावेळी आनंद म्हणतो, हो तथागत, वज्जीगणाचे लोक पाहुण्यांना सन्मान देतात, त्यांचा आदर सत्कार करतात. पुढचा प्रश्न यांना विचारला जातो की हे आनंदा, वज्जीगणाचे लोक आपल्या आईवडिलांना, आपल्या ज्येष्ठ माणसांना, आपल्या म्हाताऱ्या लोकांना आपुलकीने, सन्मानाने वागवतात का, त्यांना आनंदी ठेवतात का? त्यावर आनंद म्हणतो, हो भंतेजी, वज्जीगणाचे लोक ज्येष्ठांचा सन्मान करतात, आईवडिलांना सन्मान देतात. पुढचा प्रश्न विचारतात की वज्जीगणाचे लोक हे एकमेकांना बंधुभावाने वागवतात का, माणुसकीने वागवतात का, प्रेमाने वागवतात का? त्यावेळी पुन्हा आनंद उत्तर देतो की होय तथागत, वज्जीगणाचे लोक हे करतात. आणि तथागत शेवटचा प्रश्न विचारतात की वज्जीगणाचे लोक एखादं संकट आलं तर ते सामूहिक रीतीने सगळ्या संघटनेने एकत्र होऊन सोडवतात काय? त्यावेळी आनंद म्हणतो की होय तथागत, ते अशा संकटाला सगळ्यांनी मिळून एकत्र पद्धतीने सामना करतात आणि त्या संकटाला नामोहरण करतात. आणि शेवटी तथागत म्हणतात की आनंदा,
जोपर्यंत वज्जीगणाचे लोक या विचाराने वागत राहतील तोपर्यंत त्यांचा पराभव कोणीही करू शकत नाही. हे वर्षकार ब्राह्मण ऐकतो. मुद्दाम तिथं ब्राह्मण हा शब्द वापरण्यात आलेला आहे, कारण ही जी विदुर याची नीती आहे मनुस्मृतीची, ती ब्राह्मणांनीच आणलेली आहे असं ऐतिहासिक धडधडीत सत्य आहे. आणि म्हणून ते तो शब्द वापरतात. आणि वर्षकार ब्राह्मण आपल्या राज्यात जातो, राजाला सांगतो की आपल्याला वज्जीगणांच्या राज्याला हरवायचं आहे ना, आता मी सांगतो तसं करा. पहिल्यांदी माझ्यावर अविश्वास दाखवा आणि लोकांमध्ये दौंडी पेटवा की वर्षकार ब्राह्मण हा राजाला बेईमान झालेला आहे, त्याने हे सांगितलं, हे चुकीचं आहे, त्याला आता हद्दपार केलं पाहिजे, आपल्या राज्यातून हाकललं पाहिजे. आणि अशी दौंडी पेटवली जाते. आणि हा वर्षकार ब्राह्मण हा देश सोडून जातो, तो वज्जीगणांच्या राज्यात येतो. आणि वज्जीगणांच्या राज्याला हे माहीत झालं की अरे एक चांगला सेनापती होता, त्याला या लोकांनी, त्या राजाने असं कसं काय काढलं, आणि ते त्याचा सन्मान करतात. आणि मग हा वर्षकार ब्राह्मण आपली एक 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 गोष्ट चालवतो जी आता वर्तमानात लागू आहे. तो पहिले करतो की जे सगळे एकत्र असणारे लोक आहेत त्यांच्याशी मिळतो, त्यांचा सगळ्यांचा आदर करतो, आपले गुण वैशिष्ट्य तिथे दाखवतो. आणि सगळ्या लोकांना ते दिसतं चित्र, त्यांना वाटतं की नाही हा ब्राह्मण अतिशय चांगला आहे, आणि ते त्याला प्रमुख पदावर देतात. आणि जेव्हा मग त्या वज्जीगणांच्या सभा होतात, त्या सभेमध्ये सगळे बसतात आणि हा वर्षकार ब्राह्मण मधातून सभा सोडून निघून जातो आणि आपल्या बाजूला दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या एका सभासदाला बोलवतो, त्याच्या कानात काहीतरी बोलतो, तू जेवलायस का, तू काय जेवलायस, आणि निघून जातो. आणि मग सभेमध्ये असलेले लोक तो जेव्हा परत जातो तेव्हा त्याला विचारतात, वर्षकार ब्राह्मणाने तुला काय सांगितलं? तुम्हाला काही नाही सांगितलं. आणि अरे आमच्या समोर तो तुझ्या कानात बोलत होता, हे मी पाहिलं आहे, आणि तू खोटं बोलत आहे. त्याच्यावरचा अविश्वास वाढत जातो. आणि हे अविश्वास वाढवून एकमेकाचा शत्रुत्व भाव निर्माण करतात. आणि सारे लोक वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे होतात. जेव्हा सारे लोक वेगवेगळे होतात, एकमेकाचं ऐकत नाही, सगळे म्हाताऱ्या लोकांनाच सन्मान करत नाहीत, सेनापतीचं ऐकत नाहीत, एवढं सगळं गोंधळ निर्माण झाल्यानंतर मग वर्षकार ब्राह्मण आपल्या राजाला विनंतो की आता तुम्ही तुमची फौज पाठवा, तुमचं सैन्य पाठवा, वज्जीगणाचा पाडाव करता येईल. आणि वज्जीगणांना नामोहरण केलं जातं, त्या राज्याला ताब्यात घेतलं जातं. एक अतिशय सुटसुटीत आणि चांगलं राज्य जे वज्जीगणांचं राज्य म्हणून प्रसिद्ध आहे, त्या राज्याचा अशा रीतीने नायनाट होतो. ही भगवान बुद्धाची कथा जी बाबासाहेबांनी सांगितलेली आहे, ती आपल्या देशातल्या लोकांनी का बरं ऐकली नाही अजून? आपण आपसात का मांडत आहोत? तुम्ही एका जातीचे लोक आहात ना, समजा उदाहरणार्थ बौद्ध जातीचे लोक आहेत, तुमच्या 59 पार्ट्या कशा होतात? तुमची आपसात फूट कशी होते? काका पुतण्याची फूट कशी होते? काय आहे भानगड? काय आपल्यासोबत असणारे आज कसे वेगळे जातात? आणि यांचं अवैध एकीकरण कसं राहतं? याचं अतिशय चांगलं उदाहरण दिलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला सगळं समजलं होतं की नरेंद्र मोदींनी श्रेष्ठ असलेल्या, ज्येष्ठ असलेल्या लालकृष्ण अडवाणींना बाहेर ढकलून दिलेलं आहे, मुरली मनोहर जोशींना बाहेर काढून दिलेलं आहे. एखादा माणूस असता जेव्हा त्याला सत्तेतून बाहेर काढलं की ज्याच्यामुळे बीजेपीची सत्ता आली, तो माणूस जेव्हा बाहेर काढला जातो त्यावेळी त्याने दुसरा पक्ष स्थापला असता, जसं आपल्याकडे स्थापना दिली, पण तो अजूनही त्या पक्षातून निघालेला नाही. त्याचं कारण ते एक भावनेने राहतात. ही गोष्ट बाबासाहेबांना माहीत होती, भगवान बुद्धाने सांगितली होती. भगवान बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे या देशातले लोक अनेक चाहते आहेत. या गोष्टींचा ते विचार आपल्या स्वतःसाठी का करत नाही? ते करणार नाहीत हे गृहीत धरलं तर येणाऱ्या 2024 नंतरची जी परिस्थिती येणार, ज्या पद्धतीने वर्षकार ब्राह्मणांनी त्या राजाचा नायनाट केला, त्या पद्धतीने या देशातल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा अंत होणार आणि पुन्हा मनुस्मृती येणार, ही भीती मला लागून राहिलेली आहे. म्हणून मी आपणासमोर बोलत आहे. मित्रहो, निवडणुका येणार जाणार. निवडणुका हा एका आठवड्याचा, 3 आठवड्याचा, महिन्याभराचा खेळ असतो, परंतु तो 5 वर्ष कायम आपल्या मानगुटीवर बसलेला असतो. आपल्या संविधानाने मतदाराला राजा केलेला आहे, आपण महिनाभर राजा असतो आणि मग कायम गुलाम असतो. हे आता बदललं पाहिजे. हे कोणावर विश्वास ठेवून, कोणावर भरोसा ठेवून करायचं नाही. आणि जे सरंजाम पद्धतीने वागणारे लोक आहेत, जे लोकसेवा करत नाहीत, लोकांना त्यांना असं वाटतं की हे भिकारी लोक आहे,
यांना आपण काम दिलं पाहिजे, यांना आपण मदत केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हां हां मी तुमच्यासाठी हे केलेलं आहे. तर ही गोष्ट संविधानामध्ये बसत नाही. संविधानाने जेवढे निवडून दिलेले लोक आहेत ते प्रतिनिधी आहेत, ते मालक नाहीत. पण हे जेव्हा मालकासारखं वागतात त्यावेळी या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही, ही गोष्ट लक्षात येते. आपण बघा, या पद्धतीने जर आपला विचार करत असाल तर नक्कीच आपण पुन्हा आपली लोकशाही जिवंत ठेवू. वज्जीगणांसारखं वागायला शिकू. वज्जीगणांचे जे पायंडे, जे विचार, जे तंत्र, जे सुक्त होते ते भारतातील प्रत्येक समाजाच्या माणसाने अंगीकारले पाहिजे. तर आणि तरच माणुसकी म्हणून या देशात टिकून राहील, प्रेम या देशात टिकून राहील, बंधुभाव टिकून राहील, स्त्रियांचा सन्मान टिकून राहील, म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमात किंवा एकटं पाडलं जाणार नाही. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ही जर लक्षात घेत असाल तरच आणि तरच आपल्याला काही करता येऊ शकतं. एखादं सरकार निवडून आलं याचा अर्थ ते परमनंट झालं किंवा त्यांना सगळे अधिकार दिले असं होत नाही. सरकार हे लोकांचं असतं, लोकांसाठी असतं आणि लोकांच्या हिताचंच असलं पाहिजे. ही बाब जे लोक सत्ताधारी होणार आहेत, जे प्रतिनिधी राहणार आहेत, त्यांच्या वारंवार जबरदस्तीने, विश्वासाने, प्रेमाने आपण त्यांच्या ध्यानात आणून दिली पाहिजे आणि त्यांनी त्याच दृष्टीने काम करावं याची विचारणा केली पाहिजे. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपला अतिशय मनपूर्वक आभारी आहे आणि मी आपल्याला धन्यवाद देतो. बघा, मी बोललेलं आपल्याला आवडतं का? तर काही असेल तर आपल्या कमेंट्स करा, काही प्रश्न असतील तर मला विचारा. मी आवर्जून माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद.